मुंबईतील पाणीबाणी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक पाहायला मिळते। गेल्या 1.5 महिन्यांपासून अपुरा आणि गढूळ पाणी पुरवठा होतोय। वरळी परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे। मुंबईतील विविध भागात गेल्या 1.5 महिन्यांपासून होणाऱ्या अपुऱ्या आणि गढूळ पाणी पुरवठ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। वरळी परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून समस्येला वाचा फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाविरोधात हंडा मोर्चा काढण्यात आलाय। सर्व पदाधिकाऱ्यांनी जी दक्षिण विभाग पालिका कार्यालयात पालिका सहाय्यक आयुक्तांना निवेदन देऊन मुंबईतील पाणी टंचाई आणि सर्व समस्यांवर चर्चा केली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। ऐकूया। ठाकरे गटाच्या वतीने आज वरळी परिसरामध्ये अपुरवठा पाणी टंचाई असेल किंवा मग दूषित पाण्यासंदर्भामध्ये हंडा मोर्चा काढण्यात येणार होता। पण त्यापूर्वीच आपण पाहतोय की इथल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यासोबतच नोटीस देखील बजावलेली आहे। आपण पाहतोय की 2 कार्यकर्त्यांना सध्या या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच सध्या आपण पाहतोय की हा हंडा मोर्चा जो आहे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार होता आणि सगळेच इथले विभाग प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, यांना जी आहे ती पोलिसांच्या वतीनंच म्हणजे स्थानिक पोलीस स्थानक जे आहे वरळी पोलीस ठाण्याच्या वतीनं जी आहे ती नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि इथे एकही कार्यकर्ता ते जमून देत नाही। पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की वरळी पोलिसांनी काल रात्रीच या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना जी आहे ती नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे हंडा मोर्चा जो आहे आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वरळी परिसरामध्ये निघणार होता तो आधीच पोलिसांनी या सगळ्याच कार्यकर्त्यांना नोटीस बजावून जे आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।